नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय भूगोल प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली। आज आपल्याला या प्रकरणामध्ये जे नकाशा आहे त्या नकाशावर आधारित जे काही प्रश्न दिले आहेत, तसेच सांगा पाहू, द्वैतांचे रंग यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सुद्धा अभ्यासायची आहे। तसेच गृहपाठ दिला जाईल। हा गृहपाठ सोडवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। या प्रकरणाचे 2 ते 3 वेळा वाचन करा आणि गृहपाठासंबंधित जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। तर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 14 वर आकृती 3.1 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न, भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? यासाठी काय करायचं आहे, जी सूची आहे त्या सूचीचे निरीक्षण करायचे आहे। त्या सूचीमध्ये आपल्याला 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे, कलर बघायचा आहे, तो कोणत्या ठिकाणी दिसतो ते बघून आपल्याला उत्तर, प्रत्येक प्रश्नाचं नकाशावर आधारित उत्तर अशा पद्धतीने सोडवायचं आहे। तर उत्तर काय येईल? भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग उत्तर आणि ईशान्य दिशेस आहे। दुसरा प्रश्न, द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा, ती कोणत्या खोऱ्यात येते? उत्तर, प्राणहिता ही द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी आहे। ही नदी गोदावरी नदीच्या खोऱ्यात येते। तिसरा प्रश्न, गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? उत्तर, गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार सर्वसाधारणपणे पूर्व दिशेस आहे। चौथा प्रश्न, अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारादरम्यान असलेल्या पठारांची यादी करा। उत्तर, अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार या दरम्यान असलेली पठारे मेवाड पठार, माळवा पठार, बुंदेलखंड पठार, बाघेलखंड पठार। पाचवा प्रश्न, पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा। उत्तर, पूर्व घाटातील शिखरांची नावे आहेत महेंद्रगिरी, मलयगिरी। सहावा प्रश्न, ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे? उत्तर, ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा पूर्व हिमालयाच्या पर्वतीय भागांनी अंकित आहे। सातवा प्रश्न, निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा। उत्तर, पश्चिम घाट व पूर्व घाट यांचे ज्या ठिकाणी विलिनीकरण होते त्या स्थानी निलगिरी पर्वत आहे। आठवा प्रश्न, सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत आहे? उत्तर, सह्याद्री पर्वताची उंची दक्षिण दिशेने वाढत आहे। नववा प्रश्न, विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? उत्तर, विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे। अशा प्रकारे आपण पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 14 व 15 वरील जे प्रश्न आहे ते आकृती 3.1 ही आकृती लक्षपूर्वक अभ्यासून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत। यानंतर आकृती 3.2 पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 15 वर ही आकृती आहे। ब्राझील प्राकृतिक या संबंधित ही आकृती आहे। पहिली भारत प्राकृतिक या संबंधित तो नकाशा होता किंवा आकृती होती। आता ब्राझील प्राकृतिक यावर आधारित प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न आहे, ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा। उत्तर, ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा 0 मीटर ते 200 मीटर आहे। दुसरा प्रश्न, ॲमेझॉन खोरे हे कोणत्या 2 उच्चभूमींच्या दरम्यान आहे? उत्तर, ॲमेझॉन खोरे हे गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी या 2 उच्चभूमींच्या दरम्यान आहे। तिसरा प्रश्न, 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा। पिवळ्या रंगाने दाखवलेला या भूमीच्या विस्ताराने दिशाच्या संदर्भात वर्णन करा। उत्तर, 500 मीटर ते 1000 मीटर उंची असलेला व पिवळ्या रंगाने दाखवलेला प्रदेशाचा विस्तार नैऋत्य ईशान्य या उपदिशांच्या अनुषंगाने आढळतो। चौथा प्रश्न, पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग काय दर्शवतात? उत्तर, पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग ब्राझीलचे पठार दर्शवतात। पाचवा प्रश्न,
ॲमेझॉन खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश कोठे आहेत? उत्तर ॲमेझॉन नदी खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश पॅराग्वे नदी खोऱ्याच्या प्रदेशात व दक्षिण भागातील पंपास प्रदेशात आहेत. 6वा प्रश्न, 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. उत्तर 200 ते 500 मीटर उंची असलेला व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत असा पठारी भाग हा ॲमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझील पठार उच्चभूमी या दरम्यान पसरलेला आहे. या पठारी भागातून ॲमेझॉन नदीच्या झिंगू व इतर उपनद्या वाहतात. अशा प्रकारे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 15वर ब्राझील प्राकृतिक यावर आधारित जे नकाशाची मैत्री या संबंधित प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण लिहिली आहेत. त्यानंतर सांगा पाहू आकृती 3.1च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 14वर जी आकृती आहे भारत प्राकृतिक या आकृतीचे किंवा नकाशाचे काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आहे. त्यावर आधारित सांगा पाहू यामध्ये काही प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 16वर आहेत, आकृती 14वर आहे. तर पहिला प्रश्न, अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरला आहे? उत्तर अरवली पर्वत नैऋत्य ईशान्य दिशेस पसरला आहे. दुसरा प्रश्न, अरवली पर्वत कोणत्या नद्यांच्या जलविभाजक आहे? उत्तर अरवली पर्वत हा गंगा व तिच्या उपनद्या व लुनी, मही या नद्यांचा जलविभाजक आहे. तिसरा प्रश्न, अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारावरील पर्वतरांगाची नावे सांगा. उत्तर अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारावरील पर्वतरांगा विंध्य पर्वतरांग, सातपुडा पर्वतरांग. चौथा प्रश्न, दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात दिसतो? उत्तर दख्खनच्या पठाराचा विस्तार महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात दिसतो. पाचवा प्रश्न, दख्खन पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे? उत्तर दख्खन पठाराच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांग आहे. 6वा प्रश्न, पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. पश्चिम घाट हा द्वीपकल्पाच्या संपूर्ण लांबीबरोबर अरबी समुद्राला समांतर पसरत गेला आहे. पश्चिम घाटाने दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा तयार झाली आहे. पश्चिम घाट हे गोदावरी, कृष्णा, कावेरी यासारख्या अनेक पठारासी नद्यांचे उगमस्थान आहे. पश्चिम घाट हा पठाराचा भित्तीकडा असला तरी त्याची रचना भिंतीसारखी नाही. पश्चिम घाटात अनेक ठिकाणी कमी उंचीचे भाग म्हणजेच खिंडी आहेत. पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. अशा प्रकारे पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये लिहिता येतात. 7वा प्रश्न, पश्चिम व पूर्व घाट यांची तुलना करा. उत्तर दख्खनच्या पठाराच्या पश्चिम सीमेलगत पश्चिम घाट आहे, या उलट दख्खनच्या पठाराच्या पूर्व सीमेलगत पूर्व घाट आहे. पश्चिम घाट हा दक्षिणोत्तर दिशेत पसरला आहे, या उलट पूर्व घाट हा नैऋत्य ईशान्य दिशेत पसरला आहे. पश्चिम घाट हा तुलनेने अरुंद आहे, या उलट पूर्व घाट हा तुलनेने रुंद आहे. पश्चिम घाटाची उंची तुलनेने अधिक आहे, या उलट पूर्व घाटाची उंची तुलनेने कमी आहे. पश्चिम घाटातून तुलनेने अधिक नद्या उगम पावतात, या उलट पूर्व घाटातून तुलनेने कमी नद्या उगम पावतात. पश्चिम घाट हा अनेक ठिकाणी खिंडीमुळे छेदला गेला आहे, या उलट पूर्व घाट हा अनेक ठिकाणी दख्खनच्या पठारावरून वाहणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांनी छेदला गेला आहे. अशा प्रकारे पश्चिम घाट व पूर्व घाट यांची तुलना करता येते. 8वा प्रश्न, पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात? उत्तर पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या दोन जलप्रणालींना विभागतो, त्यामुळे पश्चिम घाटाला जलविभाजक म्हणतात. द्वैतांचे रंग पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 19वर आकृती 3.1 व आकृती 3.2 मध्ये दिलेल्या नकाशांमध्ये ब्राझील व भारत या दोन देशातील प्राकृतिक रचना दाखवलेली आहे. या नकाशांचा व त्यात दिलेल्या सूचींचा उपयोग करून उत्तरे शोधा. नकाशात दिलेल्या सूचींची तुलना करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या त्या देशात कोणत्या भागात आहेत? उत्तर
सर्वोच्च उंची असलेले प्रदेश भारतात उत्तर भागात व ब्राझील देशात आग्नेय भागात आहेत. दुसरा प्रश्न, कोणत्या देशात उंचीची कक्षा जास्त आहे? उत्तर, भारतात उंचीची कक्षा जास्त आहे. तिसरा प्रश्न, दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटांची तुलना करा, तुम्हाला त्यात काय फरक दिसतो? उत्तर, भारतात सर्वोच्च उंचीचा गट 6000 मीटर ते 8000 मीटर आहे. या उलट ब्राझीलमध्ये सर्वोच्च उंचीचा गट 1000 मीटर ते 2000 मीटर आहे. म्हणजेच भारतात उंचीची कक्षा तुलनेने जास्त व ब्राझीलमध्ये उंचीची कक्षा तुलनेने कमी हा फरक दिसून येतो. चौथा प्रश्न, ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे कोणत्या दिशेस आहे? उत्तर, ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे उत्तर दिशेस आहे. पाचवा प्रश्न, भारतातील दख्खन पठाराचा सर्वसाधारण भूउतार कोणत्या दिशेस आहे? उत्तर, भारतातील दख्खन पठाराचा सर्वसाधारण भूउतार पश्चिम दिशेस आहे. सहावा प्रश्न, दोन्ही देशातील पर्जन्यछायेचे प्रदेश कोठे आहेत ते सांगा. उत्तर, भारतात पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात आणि अरवली व दिल्ली डोंगररांगाच्या पश्चिमेकडील भागात पर्जन्यछायेचे प्रदेश आहेत. ब्राझीलमध्ये अजस्र कड्याच्या ईशान्येकडील भागात पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. अशा प्रकारे द्वैतांचे रंग यामध्ये आपण भारत देश आणि ब्राझील देश यांच्या प्राकृतिक रचनेची तुलना करून यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. आणि पाठ्यपुस्तकामध्ये जे नकाशे दिले होते, ज्या आकृत्या दिल्या होत्या, त्या आकृत्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी काळजीपूर्वक लिहिली आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या? आणि दुसरा प्रश्न, ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो? या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. त्यासाठी आपला स्वाध्याय संबंधित जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक पाहायचा आहे. नकाशावर आधारित या प्रश्नांचं उत्तरे लिहा. हा व्हिडिओ आपण पाहिला आहे, हा सुद्धा काळजीपूर्वक पाहायचा आहे. या प्रकरणाचे 2 ते 3 वेळा वाचन करायचे आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.